ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि हेडलाईन्स नंतर आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात। त्याप्रमाणे आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादर इथल्या शिवाजी पार्क इथं होणार आहे। यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोणती घोषणा करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे। दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युती ही होणार का या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत। कौटुंबिक भेटी देखील त्यांच्यामध्ये झाल्या आहेत। त्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा आहे। म्हणून सांगितलं हा खरोखर आनंदाचा दिवस आहे। आजचा दसरा मेळावा हा एक साहेबांच्या एकंदर विचाराच्या आणि त्यांची जी मनमोहन अशी इच्छा होती हे दोघं एकत्र यावे ती या दसऱ्याच्या निमित्त आपण सर्व प्रत्यक्ष बघतोय आणि याचा अनुभव आणि याची प्रतीती पूर्ण महाराष्ट्राला यशाच्या रूपात दिसेल याच्याविषयी मला पूर्ण खात्री आहे। या दसऱ्या मेळाव्यामधून उद्धव ठाकरे काही संकेत देऊ शकतात युती संदर्भात? संकेत तर ते देणार, मी कसं सांगणार? त्यांच्या मनात जे आहे ते उद्या संध्याकाळी बोलतीलच आज। पण एक नक्की की युतीची पावलं पुढे पुढे चाललेली आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यातच एक पाऊल आणि त्याची जी काही रणनीती आहे त्याची झलक उद्धव देईल आपल्या भाषणातून अशी मला खात्री आहे। अनेक वर्षाले बाळासाहेब ठाकरेंपासून दसरा मेळाव्याची एक परंपरा आहे, पण यावेळीचा दसरा मेळावा वेगळा आहे कारण की काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची संदर्भात उत्सुकता अनेक लोकांना लागली, म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याची उत्सुकता आहे। तर या संदर्भात आपला काय अंदाज आहे? नाही, मला अंदाज ते त्यांना ज्याची उत्सुकता आपल्या सर्वांना आहे तेवढी उत्सुकता मला पण आहे। आणि आता युती ही जवळजवळ झालेली आहे, पण याची पुढची पावलं पुढची रणनीती काय आहे हे ते दोघे मिळून ठरवतील। आणि जी रणनीती असते जी काही पुढची जी पावलं कशी टाकायची हे ते जाहीर कसं करणार ते आहेत ते त्यांच्या आपापसात ठरवतील आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल चालू होईल। माझा सुद्धा लग्न दिन आहे, म्हणजे 50 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी मार्मिक निघाला साहेबांचं लग्न झालं, ज्या ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाली ते राजचं जुनं घर कदम मॅन्शन त्या ठिकाणी आमचं रजिस्टर लग्न झालं होतं। तो आजचा दिवस आहे, त्यामुळे मला सगळ्यांची आठवण येते मिळतही।